महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे त्याविषयीच्या बातम्या आपण पाहतो आहोत। दिवाळीच्या आधीच नरकासुराचा वध होणार आहे असा दावा केलाय संजय राऊत यांनी। तसंच महायुतीचाच मुख्यमंत्री होणार असंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। आपल्यासोबत आहेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत। राऊत साहेब, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे। शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया काय? आम्ही तयार आहोत। जरी निवडणूक आयोगानं आज तुतारी फुंकली असली तरी आमचं रणशंख आम्ही केव्हाच फुंकलेलं आहे। खास करून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती आणि बरोबरचे आमचे मित्र पक्ष याची तयारी जवळजवळ संपत आली आणि आम्ही कुठल्याही क्षणी आता मैदानामध्ये उतरायला तयार आहोत। निवडणुका जाहीर होतील असे काही पक्ष तारखांची वाट बघत होते, पण आम्ही काय ते तारखांची वाट वगैरे पाहत नव्हतो। आमचा संपूर्ण पक्ष निवडणुकीच्या तयारीला लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच लागलेला आहे आणि येणाऱ्या काळात आपण पाहाल की आमची तयारी कुठपर्यंत गेली आहे। शिवसेनेचं मिशन 150 हे महत्त्वाचं मानलं जातं आहे। ज्या 169 आणि 119चा जो फॉर्म्युला होता, शिवसेना ज्या उरलेल्या जागा आहे म्हणजे ज्या 19 जागा मानल्या जातात त्या भाजप आणि घटक पक्षांना सोडेल असंही एक दावा केला जातोय किंवा चर्चा आहे। काय तथ्य? 150 जागा आम्हाला जिंकायच्या आहेत हे खरं आहे, किंबहुना त्याच्याही वर आम्ही जाऊ। भारतीय जनता पक्षसुद्धा ज्या जागा लढवणार आहे, 117 असेल, 116 असतील, ज्या काय असतील त्या, त्यांच्याकडून 135 जागांची मागणी होते असंही कळतं। आमची अशी अपेक्षा आहे की त्याने किमान 100 जागा जिंकल्या पाहिजेत, म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि महायुती 240 जागांचं प्रचंड बहुमत घेऊन महाराष्ट्र सत्तेवरती येतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे एक प्रबळ असा, जसे मोदी तिथे दिल्लीत बसले आहेत संपूर्ण बहुमताच्या घोड्यावर, म्हणजे विकास नीट होतो, तसं महाराष्ट्रातलं नेतृत्व एका प्रबळ मुख्यमंत्र्याकडे जायला पाहिजे। अस्थिर राज्य इथे असू नये, त्रिशंकू विधानसभा असू नये आणि एकछत्री कारभार करणारं राज्य इथे असावं अशी आमची भूमिका आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।